मर्जी बेअरफूट या सुप्रसिद्ध संस्थेतर्फे कामगार नगर कुर्ला पूर्व येथे मोफत जनहित याचिका प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सामान्य माणसांना नागरी समस्यांना वाचा फोडण्याचं कायदेविषयक ज्ञान नसते। जनहित याचिका कशी दाखल करायची याची देखील माहिती नसते। त्याचबरोबर जनहित याचिका म्हणजे काय, तिचं महत्त्व काय, या सर्वांची माहिती व्हावी या उदात्त हेतूने सदर मोफत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सदर शिबिरात डॉक्टर डी.वाय. पाटील महाविद्यालयाच्या LLM विधी विभागाच्या प्रमुख HOD ॲडव्होकेट प्राध्यापक प्रियंका डोके मंडलिक यांनी मार्गदर्शन करताना जनहित याचिका म्हणजे सार्वजनिक हिताचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाचा दरवाजा ठोठावण्याची कायदेशीर प्रक्रिया म्हणजे जनहित याचिका PIL असल्याचे स्पष्ट करून गरीब, अशिक्षित, पीडित लोकांना थेट न्यायालयात न्याय मिळवून देण्याचे प्रभावी अस्त्र असल्याचे प्रतिपादन केले। पर्यावरण प्रदूषण, जंगलतोड, मानवी हक्काचे रक्षण, रस्ते सुरक्षा, बांधकामातील धोके, दुर्लक्षित मूल्ये, अन्न भेसळ, महिलांवरील अत्याचार, वारसा व संस्कृतीचे रक्षण आदी विषयावर जनहित याचिका दाखल करून न्याय मिळवून दिला जाऊ शकतो, हे देखील त्यांनी यावेळी सांगितले। जनहित याचिका फक्त वैयक्तिक स्वार्थापोटी अथवा प्रसिद्धीसाठी नसावी, तिचा हेतू व्यापक समाज हिताचा असावा, असे ॲडव्होकेट प्रियंका डोके मंडलिक यांनी स्पष्ट केले। या विषयावर माजी न्यायाधीश, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी व इतर मान्यवरांनी मोलाचं मार्गदर्शन केलं। कोण दाखल करू शकता, तुम्ही सांगू शकता? कोणी सुद्धा दाखल करू शकता, पण ती व्यक्ती कोण असावी लागते? भारतीय नागरिक असायला हवी, तरच तुम्ही ती याचिका दाखल करू शकता। पॉईंट आहे कलम 32 आणि 206 नुसार। ओके, हे प्रकरण वैयक्तिक फायद्याचे नसून सार्वजनिक हिताचे असावे, अन्यथा न्यायालय ही याचिका नाकारू शकते। PIL म्हणजे पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन। सोप्या भाषेत सांगायचे झाले तर जनहित याचिका म्हणजे समाजातील कोणत्याही दुर्बल, उपेक्षित किंवा ज्यांना स्वतःचा आवाज उठवता येत नाही अशा घटकांसाठी किंवा सार्वजनिक हिताच्या मुद्द्यांवर सामान्य नागरिकांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका म्हणजे जनहित याचिका। त्यांना इथे एकच नाही, त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत, एक प्रायव्हेट इंटरेस्ट लिटिगेशन असतं आणि एक पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन असतं। प्रायव्हेट इंटरेस्ट लिटिगेशनमध्ये तुम्ही स्वतः पीडित असता आणि तुम्ही स्वतः ती याचिका दाखल करता, तर त्याला आपण म्हणू शकतो प्रायव्हेट इंटरेस्ट लिटिगेशन। तर आपण सगळ्यात सर्वप्रथम पाहूया की सार्वजनिक हिताचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याची प्रक्रिया म्हणजे जनहित याचिका होय। जनहित याचिका ही लोकशाहीला बळकट करणारे एक प्रभावी साधन आहे। आपल्या हक्कांसाठी, सामाजिक न्यायासाठी योग्य माहितीसह जनहित याचिकेचा वापर करणे ही आपली जबाबदारी आहे। प्रोसेस काय असते की हे सामान्य न्यायालयाच्या कामकाजापेक्षा वेगळे असून न्यायालयात थेट पत्र लिहून देखील याचिका दाखल करू शकतो, म्हणजे एका पत्रामध्ये सुद्धा तुमची ती याचिका दाखल होऊ शकते। मात्र याच्यामध्ये वैयक्तिक हित नसावं, सामाजिक हित असावं। यस, आणि याची व्याप्ती कुठे होऊ शकते? प्रदूषण, रस्ते सुरक्षा, बांधकामातील धोके, मानवी अधिकार उल्लंघन अशा विविध विषयांवरती ही याचिका दाखल करता येते। जनहित याचिकामध्ये दुर्लक्षित मुले, बंधपत्रित कामगार प्रकरणे, महिलांवरील अत्याचार, कामगारांना किमान वेतन न देणे, अनौपचारिक कामगारांचे शोषण, नागरिकांना स्वस्त दरात उपलब्ध असलेला हा एक असाधारण उपाय असल्याने सर्व याचिकाकर्त्यांनी सामान्य नागरिकांना तक्रारीला पर्याय म्हणून किंवा क्षुल्लक तक्रारी दाखल करण्याचे साधन म्हणून कधीच वापरू नये। या शिबिरात विविध वयोगटातील विद्यार्थी, सामान्य नागरिक, ज्येष्ठ नागरिक यांनी या शिबिराचा लाभ घेतला।